नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण कम्प्युटर बेसिक्स हा कोर्स सुरू करत आहोत. अगदी सुरुवातीपासून म्हणजे कम्प्युटरच्या भागांच्या ओळखीपासून मी रोज एक नवीन टॉपिक घेऊन आपल्यासमोर येणार आहे. आज बघूयात कम्प्युटरचे भाग. मुख्यत्वे आपण नुसतं हे पाहतो, काय आहे हे? कम्प्युटर आहे? नाही, हे फक्त मॉनिटर आहे. कम्प्युटरचा एक भाग आहे, एक अवयव आहे. जसं नुसता चेहरा पाहिल्यावर आपण असं तर म्हणणार नाही हा माणूस आहे, बरोबर ना? तसंच नुसतं एवढं एक मॉनिटर, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट हे पाहून आपण याला कम्प्युटर असं म्हणायचं नाही, बरं का? तर कम्प्युटर बऱ्याच वेगवेगळ्या भागांपासून तयार होतं. कम्प्युटरची वेगवेगळी अंगे आहेत, जसं आपले अंग आहेत, हात, पाय, डोकं, धड वगैरे वगैरे वगैरे. बरं, कम्प्युटरचे हे अवयव अगणित आहेत. जशी तुमची गरज तसा कम्प्युटरचा एक भाग. पण मुख्यत्वे कम्प्युटरसाठी लागतं CPU, मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊस, या चारच गोष्टी. मग तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याला प्रिंटर, स्कॅनर जोडू शकता. आता तर ऑल इन वन आलं आहे, म्हणजे प्रिंटर आणि स्कॅनर एकत्रच. हे आहे CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सगळं काही यातच असतं. आपल्या कम्प्युटरची प्रोसेस यात होत असते. आपण जे पण काही काम करतो हे सगळे कामं या CPUमध्ये होत असतात. CPUमध्ये हे दिसायला जरी बाहेरून एक नुसता बॉक्स असला तरी याच्या आतमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. सगळ्यात पहिले असतं याच्यात हे प्रोसेसर. तसंच प्रोसेसरसोबत मदरबोर्ड, रॅम, हार्ड डिस्क. हार्ड डिस्क माहिती नाही? अहो, हार्ड डिस्कमध्ये सगळी माहिती सेव्ह असते. आपण जे काय फाईल्स बनवतो त्या सगळ्या फाईल्स आपण या हार्ड डिस्कमध्येच सेव्ह करतो. हार्ड डिस्कमध्ये फाईल्स सेव्ह करतो. आपले वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्याच्यातच असतात. इंटरनल मेमरी मोबाईलची. तसंच ही आहे हार्ड डिस्क. आणि आता याच्यात लेटेस्ट व्हर्जन आलं आहे हे SSD, म्हणजेच सॉलिड स्टेट ड्राईव्ह, SSD. फास्ट आहे तुलनेने आणि वजनाने कमी, साईजनी छोटी, पण फास्ट असते. या मदरबोर्डलाच ह्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या असतात. अगदी आपलं मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि प्रोसेसरसुद्धा मदरबोर्डलाच जोडलेलं असतं. एवढा सगळा महत्त्वाचा भाग आहे आपला हा मदरबोर्ड. आणि याला पॉवर जिथून मिळतं ना, हे आहे SMPS, स्विच मोड पॉवर सप्लाय किंवा पॉवर सप्लाय युनिट, PSU, हे जोडलेलं असतं. जे कोणी गेमर्स असतात किंवा माझ्यासारखे व्हिडिओ एडिटर्स असतात, व्हिडिओ बनवणारे असतात, त्यांना याच्यासोबत अजून एक गोष्ट गरजेची असते, ते आहे ग्राफिक्स कार्ड. ह्या ग्राफिक्स कार्डमुळं आपले ग्राफिक्स, आपले चित्र, व्हिडिओज हे जास्त स्पष्ट होतात. आणि हे असल्यावर प्रोसेसरला त्याच्यासाठी काम करण्याला थोडीशी त्याचे श्रम वाचतात. तर असा होता हा आपला CPU. बाकी सगळे मग नुसते डिव्हाइसेस आहेत, जे नुसतं एकतर इनपुट डिव्हाइस आहेत किंवा आउटपुट डिव्हाइस आहेत. इनपुट म्हणजे आपण CPUला माहिती पुरवणं, ज्या ज्या गोष्टीतून माहिती पुरवतो त्यांना म्हणतात इनपुट डिव्हाइस. कीबोर्ड, माऊस हे आपले आहेत मुख्य इनपुट डिव्हाइस. कीबोर्डवरून आपण टाईप करतो,
जे काय टाईप करतो ते कम्प्युटरला दिलं जातं. म्हणजे कीबोर्डवरून कम्प्युटरला माहिती पुरवतो आपण. माऊस क्लिक करतो आणि त्या कम्प्युटरला तशी माहिती दिली जाते. तर हे इनपुट डिव्हाइस. तसंच हा आहे माईक, ज्याच्यातून माझा आवाज मी कम्प्युटरला देतो आहे. म्हणजेच माईकसुद्धा झाला एक इनपुट डिव्हाइस. तर आउटपुट डिव्हाइस, ज्यातून आपल्याला कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेस करून वापस देतं. जसं मॉनिटर आपल्याला दाखवतं, प्रिंटर पेपरवरून प्रिंट काढून देतं. अशा पद्धतीने मॉनिटर, प्रिंटर हे झाले आउटपुट डिव्हाइस. काही IO डिव्हाइस पण असतात. IO म्हणजे इनपुटसुद्धा आणि आउटपुटसुद्धा. पेन ड्राईव्ह बघितलेला आहे ना सगळ्यांनी. हा पेन ड्राईव्ह इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस? पेन ड्राईव्ह, समजा मला माझ्या कम्प्युटरमधून एखादी फाईल माझ्या मित्राच्या कम्प्युटरला द्यायची आहे. मी जेव्हा पेन ड्राईव्ह माझ्या कम्प्युटरमध्ये लावल आणि त्याच्यातून ती फाईल त्या कम्प्युटरमधून ती फाईल घेतोय, म्हणजेच ते झालं आउटपुट डिव्हाइस. आणि मी नंतर माझ्या मित्राच्या कम्प्युटरला ते पेन ड्राईव्ह लावेल आणि माझ्या पेन ड्राईव्हमधून ती फाईल मित्राच्या कम्प्युटरला देईल. त्यावेळेस ते झालं इनपुट डिव्हाइस. म्हणजेच पेनड्राईव्हसारख्या गोष्टी या IO डिव्हाइस आहेत. कधी इनपुट कधी आउटपुट, दोन्ही कामं ते करत असतात. तर आज आपण असे कम्प्युटरचे भाग सगळे बघितले, त्यांचे कार्य बघितले. आज इथे थांबतो. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये कम्प्युटर बेसिक्सचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत बाय बाय.